आम्ही ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ह्याच्या दिसाचो प्रेस मीट घेता. ह्या वेळार आमचो अध्यक्ष कॉम्रेड प्रसन्न उत्तगी हांगा हाजीर आसा, कॉम्रेड R.D. मंगेशकर हांगा हाजीर आसा, त्याच बरोबर आमचे डुरालायनाचो लिडर मारियानो मोरा आनी आमचो कदंबाचो कॉम्रेड वृंदन आसा, वृंदन नायक. आणि अशा वेळार आमी हो प्रेस कॉन्फरन्स घेता. त्याच्या वेळार आमकां गोंयच्या कामगारांची सरकाराची जी पॉलिसी आसा हाचेर इल्लो उजवाड घालूंक सोदतात. आमी पयल्या सुवातेर इश्यूज खूब आसतात, प्रश्न खूब असतात. as long as the living organism, as there is a long as a living organism exists, there will be problems. But आमचो इश्यू ह्यो आसा की गोंयच्या सरकारा लागीं आनी चड करून ह्यो BJP सरकारा लागीं इंडस्ट्री, उद्योग आनी कामगार वर्गाच्या हितासाठी कांय तरी पॉलिसी आसा वा ना ह्यो आमचो मुखेल प्रश्न. असेंब्ली जाता आता 15 तारखेरसून असेंब्ली चालू जातली. खूबशे डिस्कशन जातले, नाका जाल्ल्या प्रश्नाचेर इश्यू डिस्कशन जातले. पण मुख्य प्रश्न आमी म्हणटा आमच्या उद्योग धंदे गोंयांक हितासाठी, गोंयच्या हितासाठी उद्योग धंदे, कामगार कल्याण हाच्या बद्दल डिस्कशन जाता वा जायना. Is there a policy before the government, after democratically consulting the people of Goa, the larger public, that there should be a policy which is not only labor friendly but also in the interest of the industry in Goa. आता हजारांनी MSMEs गोंयांत आसा. कितले MSMEs खरे चलता कित्याक आमी जाणात by empirical evidence studies that MSMEs धाकट्यो कंपन्यो ज्यो आसा, धाकटुले उद्योग धंदे, ते एंटरप्रेन्योरियल एंटरप्राइजेस ते सगळ्यांच्यान चड लेबर एम्प्लॉयमेंट दिता. आयज गोंयांत चडांत चड बेकारी वाडला. सरकार कितेंय सांगू, दोळ्याक पानां पुसपाक बेकारी वाडला आनी दिसान दीस बेकारी क्रिएट जाता. कितलेशे कामगार वेर्ना इंडस्ट्रियल एस्टेटीन, दुसऱ्या इतर 13-14 इंडस्ट्रियल एस्टेटीन आयज कामांतले भायर मारलेले आहात. डुरालायन, मार्क्सन्स, लोपिन एक उदाहरण जावन आसा इन वेर्ना इंडस्ट्रियल एस्टेट. सरकारान हाचेर कितें उपाय घेतला? जेन्ना डुरालायन सारकी कंपनी चालू आसा, काम चलता, आमी विचारूंक सोदता सरकाराक. एक जालो ह्यो प्रश्न जाल्यार आयज इंडस्ट्रियल एस्टेट जितलेशे आसा, तुमी कामगारांक डेडिकेटेड ट्रान्सपोर्ट, त्या कामगारांक बायलांक कितलीशीं काम करतात, रातचे 9 आणि 10 आणि 12 आमकां बायलां दिश्टी पडटात रस्त्यार. ट्रान्सपोर्ट नासतना रस्त्यार दिश्टी पडटात. वॉट इज द गव्हर्नमेंट डुईंग? इंडस्ट्रियल एस्टेटींनी फॅक्टऱ्यो घाल्यात, पण कामगारांचे मोटरसायकल्यो आनी इतर वाहनां भायर दवरची पडटा रस्त्यार. इंडस्ट्रियल एस्टेटींनी इंडस्ट्रियल शेड्स घालूंक ना. मालकांचे आनी मॅनेजरांचे गाडयो भितर संरक्षीत आहा जाल्यार कामगारांचे गाडयो रस्त्यार उडयल्यात. कितल्योश्यो गाडयो चोरयाक वतात, कितल्योश्यो गाडयो पंक्चर जातात. तेज्या बद्दल कोण काळजी घेता? सरकाराची पॉलिसी कितें आसा? सो हे कांय फंडमेंटल्स आमी सरकार मालकांक प्रोटेक्ट करपाक फार्मास्युटिकल कंपनींनी स्ट्रायक बॅन करता. स्ट्रायक आनी अलायड एक्टिविटीज बॅन करता. म्हणटा तुमकां स्ट्रायक करपाचो अधिकारूच ना. अशा वेळार आमी विचारूंक शकता सरकाराक
तुमकां कॉन्स्टिट्यूशन लागना, आमच्या देशाचो घटना लागना वर लागता, तुम्ही सटे तोड काढून कामगारांचे संप करपाक जायना म्हणून तुम्ही फास्ट करता. कामगारांचे प्रश्न प्रॉब्लेम सॉल्व करपाक तुम्ही काहीतरी मांडावळ काढलेली आसा. तुमचे लेबर डिपार्टमेंट सारखे चलता. आणि एक प्रश्न आम्ही सरकाराक विचारूंक सोदता, लेबर मिनिस्टराक आणि मुख्यमंत्र्याक, की जितले जितले लेबर बोर्ड आहात, गोवा स्टेट एडवायझरी बोर्ड, तो 15 वर्सां जाली 15 वर्सां जाली येयले गेले सरकारांनी तो गोवा लेबर एडवायझरी बोर्ड ठप्प करून बंद दवरला. गोवा स्टेट कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अँड एबॉलिशन बोर्ड तो ऍक्टिव्हेट करूंक ना. कितलेशे बोर्ड जे आहात, मिनिमम वेजेस बोर्ड, जो 2 वर्सां वयर जाली मिनिमम वेजेस रिवायज जावन, तो ऍक्टिव्हेट करूंक ना. कित्याक कामगारांनी कमी पगाराचेर काम करपाक जाय? कित्याक? वाय शुड वर्कर्स वर्क ऑन लो वेजेस? 500 रुपया पगार, 500 रुपया आयज पगार अनस्किल्ड कामगारांक. कसलो सरकार ह्यो? भिकाड्डो. सो अशा वेळार आमी सरकाराक विचारूंक सोदता, तुजे लेबर पॉलिसीज खंय आसा? कसले लेबर पॉलिसी? वी आर नॉट इंटरेस्टेड इन युअर बिग स्पीचेस, वी आर इंटरेस्टेड. आता बजेट आहा, तुम्ही मालकांक आपयतात आणि तुम्ही डिस्कशन करता मालका लागीं, कितें करपाचें, कशें करपाचें, कितले टॅक्स घालपाचे, कितले नाका, आनी कितें करपाचें. तुम्ही लेबर युनियन्स कामगाराच्या संघटना आपयला? केन्ना तुम्ही आपयला? हांव सरकाराक जे पळय सत्तेर आहात तांकांय विचारता आणि हांव जे ऑपोजिशन आहात तांकांय विचारता. येयले गेले सरकार कामगार वर्ग म्हळ्यार 50% वयर लोक गोंयचे श्रमीक वर्ग आहा. ह्या पसऱ्यांनी, ह्या दफ्तरांनी, हांगा शेतांनी, आनी खंय मायनींनी, आनी खंयच्या खणींनी, दर्यांत आनी न्हंयत आनी खंय जाय थंय काम करता, आपल्या जिवाची बळी करता. जरी तर कितें तर कोसळ्ळें पयलो कामगार मरता. कितले इंडस्ट्रियल एक्सिडेंट वाडल्यात? अबाउट इंडस्ट्रियल एक्सिडेंट्स कितें तरी पॉलिसी काडल्या तुमी? आयज काल कितलेशे एक्सिडेंट जातकूच कामगारांक तुमी लिपयतात, त्यांची गुटली करतात. पुलिसेक सुद्धा कळना आणि थंयच्या थंय भायले कामगार आहा, गोंयच्या भायलो जर कामगार आहा ताका पार्सल करतात, ताका कॉम्पेन्सेशन सुद्धा मेळना. अशी आयज परिस्थिती आसा. एक्सिडेंट रिपोर्ट करिनात कितलेशे मालक. ही परिस्थिती आयज गोंयांत आहा. आमी आयज सरकाराक उलो मारता ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या, तुमच्या प्रेसाच्या आणि मिडियाच्या उद्देशी, की यू नीड टू हॅव अ लेबर पॉलिसी. यू नीड टू हॅव अ फ्रेंडली, इंडस्ट्री फ्रेंडली, गोवा फ्रेंडली इंडस्ट्रियल पॉलिसी एज वेल. We want to have a proper MSME policies for the people of Goa. And you need to have an employment policy also. उलटे सुटले तुम्ही ॲडव्हर्टायज करता भायर आणि लोकांक हांगा भायल्यान हांगा हाडटात, तांकां हावजींग मेळना, कांय ना. खंयचोय सरकार जर आहा, देर आर 3-4 पॅरामिटर्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. पयलो म्हणल्यार हेल्थ, दुसरं म्हणल्यार एज्युकेशन, आणि तिसरं म्हणल्यार ट्रान्सपोर्ट, आणि चौथं म्हणल्यार हावजींग आणि सॅनिटेशन. पण ह्या सरकाराची दीज आर नॉट द प्रायोरिटी. सरकाराची विचार येता, कदंबा कामगार 100 दीस धरणा केलो, शेवटाक एग्रीमेंट जालो 7 पेचो, आणि शेवटाक मुख्यमंत्री हेका हे जाता की आपल्यान एग्रीमेंट केलो म्हणून. तुवें कांय करूंक ना. केला मिस्टर स्वर्गीय मिस्टर मनोहर पर्रीकर. बाब मनोहर पर्रीकरान 7 पे कदंबार या 1.5-2 वर्सांनी. जाल्यार 300 बसेस हाड. अरे चिरपुट स्टेट्स, तेलंगणा, मागीर दुसरो तो मिझोराम आणि दुसरे स्टेट्स, ते फायट करून पब्लीक ट्रान्सपोर्ट त्यांचे मिनिस्टर, चीफ मिनिस्टर सेंट्रला कडल्यान हजारांनी बसी हाडटात.
Karnataka state transport, Maharashtra state, we require tens of thousands of buses. आणि प्रॉम्प्ट त्या बसी तांकां दिता. आणि गोंयांत आमकां एक 300 बसेस हाडपाक जायना आमच्या मुख्यमंत्र्या लागीं. You are a BJP government in Goa. You do not have a clout with the BJP in the center. What kind of a chief minister are you? आम्ही चीफ मिनिस्टराक आव्हान करता, चॅलेंज करता. त्याच बरोबर आम्ही ताका सांगूंक सोदता की 2009 सून 15 वर्सां जाली. कामगाराचो 12% प्रॉव्हिडंट फंड कट जातालो टोटल पगाराचेर. जावं ऑफिसर जावं कामगार तेजे त्यांनी देंवयले, कोण तरी ताका शिकयले, तांकां कोण नाडले आणि ते 10%चेर हाडले. आमी म्हणटा 12% रेस्टोर करा प्रॉव्हिडंट फंड. कामगारांक तो बेनिफिट, इट इज अ सोशल सेक्युरिटी बेनिफिट. रिटायर जातकच कामगार कदंबा कामगारांक पेन्शन मेळना. तांकां एटलिस्ट ते प्रॉव्हिडंट फंडाचे कांय तरी पयशे मेळो आनी इल्लेशें पेन्शन तरी ते कितें चिरपूट पेन्शन मेळटा फ्रॉम प्रॉव्हिडंट फंड. इश्टानो, आयज 300 वयर डेली बदली ड्रायव्हर्स आणि कंडक्टर आहा कदंबात. 500 म्हणल्यार आता मोर दॅन 3 years, 4 years, 5 years काम केलां. तांकां परमनंट करा. You are supposed to be an ideal employer as a government. Your corporations, your government, you should be an ideal employer. Contract system PWD पसरलेली आहा. Contract system irrigationांत आहा, in education आहा, in medical health डिपार्टमेंटांनी आहा. सगळ्या डिपार्टमेंटांनी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम भरलेली आहा. परमनंट कामगार कमी जाल्यात आणि कॉन्ट्रॅक्ट as an employer the government is supposed to be an ideal employer. Why are you not becoming an ideal employer and giving security of service to the people who are rendering service to the people of Goa? ताका लागून आमी म्हणटा की हे जे पळय बदली ड्रायव्हर्स कंडक्टर्स आहात जाणी 3 वर्सां वयर काम केलां तांकां तुमी परमनंट करपाक जाय. पंचायतींनी 500 वयर कामगार आहा आणि ते आयज दे आर इन अ पंचायत वर्कर्स डिमांड्स डे म्हणून एजिटेशन करीत आहात, कॅम्पेन करीत आहात. ते मुख्यमंत्र्याकय मेळ्ळ्यात, आमदारांक मेळ्ळ्यात, खासदारांक मेळ्ळ्यात, गांवच्या लोकांक मेळ्ळ्यात. सिग्नेचर कॅम्पेन चालू आहा. आता फ्रॉम द 7th of July to 13th of July this campaign is going on. मुख्यमंत्र्यान आमकां आश्वासन दिल्लें मडगांव पब्लीक मिटिंगेन की 7वो वेतन पंचायत कामगारांक मेळटलो. बाब मोवेन गुडिनोन आश्वासन दिल्लें की 7वो वेतन मेळटलो. यू वील हॅव टू गो बाय कॉमन केडर. बरें, कॉमन केडर आमी एग्री जाले. मागीर आतां ते कितें म्हणटा, यू वील हॅव टू गो बाय दॅट बायोमेट्रीक सिस्टम. तुमी कामाक येता कितल्यांक, कामाक वता भायर वता कितल्यांक ते तुमी पंचिंग करपाक जाय म्हणटात. आमी सगळे ओके म्हणटा, आमकां नो प्रॉब्लम. तुमी ट्रान्सफर करता आमकां ट्रान्सफर करा, हांगासून थंय ट्रान्सफर करा, पूण आमचो 7वो वेतन दिया मरे. आमी सगळे स्किमी तुमच्यो लायता, गांवांनी आमी काम करता, आमी लोकांची सेवा करता. सरपंच आनी पंच इलेक्ट जाता खरें, सेक्रेटरी आसा खरें, तो गव्हर्मेंट सर्वंट, ताका 7th पे फूल मेळटा, सगळे बेनिफीट मेळटा. पूण हे जे पळय कामगार ग्रासरूट वर्कर्स, सारके ग्रासरूट वर्कर्स ऑफ डेमोक्रेसी, तांकां तुमी 7th पे दिना. 6th पे दिला, 7th पे दिना. तो सुद्धा 6th पे मेळपाक बाब मनोहर, स्वर्गीय मनोहर पर्रीकराचो हात आसा. आय एम नॉट ताका तांकां जय बट गिव the one who deserves his due. We are not people who will call a spade a spade. Miss Bab Manohar Parrikaran पंचायत कामगारांक 6th पे वेतन दिलो. 7वो वेतन कित्याक मेळना? बाब दिगंबर कामतीन आमकां हेल्प केलो आनी तो वेतन तो इम्प्लिमेंट केलो, जाल्यार तुमकां कित्याक दिवपाक जायना? जाल्यार अशे कांय खुबशे प्रश्न आहात. आता प्री प्रायमरी हेल्पर्स आहात, जाणान तुम्ही त्यांचा पगार कितलो आहा तो?
आज तांकां 9,000 रुपया पगार मेळटा. ही इस्कॉलांनी काम करतात भुरगीं बायलां, दे आर द एंटायर फॅमिली डिपेंड्स ऑन देम, आनी 9,000 9,500 पगार भिकेचो. हे आमी सरकाराक सांगून 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 आनी मुख्यमंत्र्याक मेळ्ळे जाल्यार मुख्यमंत्री म्हणटा हे आमचेच मरे. अरे तुमचेच जाल्यार तुमी कित्याक करिना रे तेंचे प्रॉब्लेम सॉल्व? कित्याक तुमकां आमी परतून परतून येवन जागोवंक जाय? आर यू नॉट सेन्सिटीव इनफ टू अंडरस्टँड द प्रॉब्लम्स ऑफ दीज विमेन who are pre-primary helpers? Why do you do that? त्याच बरोबर आमी म्हणटा की संजीवानी शुगर फॅक्टरी हाचेर मोठो एजिटेशन जालो. शेतकारां इन्वॉल्ड आहात, लोक कामगार इन्वॉल्ड, 180 कामगारां, 90 कॉन्ट्रॅक्ट कामगार आनी 90 तुजे अशे परमनंट कामगार. पण सगळे अशे सगळ्यांचो पगार सारको भिकाडलोच. तांकां आतां तुमी कंपनी बंद करून VRS घे म्हणटा. आमचो प्रश्न हा VRS घेवपाक जाय जाल्यार पयलीं आमकां आनी खंय, आतां आमी 40, 45, 50 लागीं पावले, आमकां नोकरी खंय मेळटली? खंय तरी आमकां नोकऱ्यो दिया हे आमी सरकारा लागीं मागता. आनी आतां 31 जुलय एंड म्हणला, आमी म्हणला मागला सरकाराक गिव अस 6 more months so that financial assistance package is given. आणि जो डायरेक्टर आता ॲडमिनिस्ट्रेटर हा तो म्हणटा प्रपोजल दिया विदाउट कॉलिंग अस ऑफिशियली. हाऊ कॅन यू गिव यू एनी प्रपोजल? यू आर शूटिंग इन द एअर अँड यू वॉन्ट अस टू गिव यू एनी प्रपोजल? अशा वेळार वी आर कॉलिंग अपॉन द चीफ मिनिस्टर, प्लीज इंटरवीन अँड सी. कित्याक इलेक्शना वेळार मुख्यमंत्री गेलो आनी उसगांव वचून कामगारांक मेळ्ळो इतल्या बिझी आसतना, आनी कामगारांक सांगले कितें रे तुमचे प्रॉब्लम? आमकां नोकरी जाय, डन म्हणून लागलो. आनी आमकां VRS नाका, डन म्हणून लागलो. VRS नाका जाल्यार नाका, पूण सगळ्यांक तुमकां नोकरी मेळटली म्हणून लागलो. पूण आतां कितें जालां? आतां 31 जुलय तांकां गडीपार करपाचें आहा. आमी म्हणटा यू गिव दॅम 6 more months, let there be fruitful discussions and then we can decide what to do. त्याच बरोबर PWD लेबर सप्लाय सोसायटी सांगतो 2,500-3,000 कामगार सगळे कोण पळय मिनिस्टर आसलेले PWD तेणी आपले लोक भरल्यात पण ते आतां 10, 15, 20, 30 वर्सां काम करून तांकां अजूनही 7th पे मेळोंक ना. कसले बेनिफीट मेळोंक ना. इक्वल पे फॉर इक्वल वर्क जो प्रिंसिप आहा ताचेर तांकां बेनिफीट ना. तशेंच आमी म्हणटा जे संजय स्कुलांत आयाज म्हणून काम करता त्या आयांचो खूबसो मोठो प्रॉब्लेम आहा. त्यांचे सर्विस कंडिशन प्रोटेक्ट करपाक जाय. कॉम्रेड राजू विल स्पीक मोर ऑन दॅट. तशेंच आमी म्हणटा हांवें उद्गार दिल्लो आहा की 24/7 पब्लीक ट्रान्सपोर्ट शूड बी देयर इन ऑल इंडस्ट्रियल एस्टेट्स. कित्याक ह्या खातीर सो दॅट इट एनेबल्स द इंडस्ट्री टू प्रोवाइड्स इनफ इन्फ्रास्ट्रक्चर. दिस इज व्हॉट इज इन्फ्रास्ट्रक्चर. Good transport, free transport if required, subsidized transport. That is what will develop Goa. And ताका लागून आमी म्हणटा 24/7 ट्रान्सपोर्ट आसपाक जाय. हे सगळे आमी इश्यूज सरकारा फुडें दवरल्यात. आनी त्याच बरोबर all that those laws which ban strikes, restrictive kind of laws should be banned, should be removed, should be denotified. That is also our demand. Duraline, Marksons, Lupin, हे प्रॉब्लेम सरकारान इंटरव्हीन जावन ताबडतोब ताका सोल्युशन काडपाक जाय. आनी आमचे उरलेले जे इश्यूज आहात ते सगळे इश्यूज हे करपाक जाय. आनी मुख्य म्हणल्यार गव्हर्मेंट मस्ट फ्रेम अ प्रॉपर वर्कर फ्रेंडली, इंडस्ट्री फ्रेंडली, पीपल फ्रेंडली, गोवा फ्रेंडली, इकॉलॉजी फ्रेंडली, environment friendly labor and industrial policy in Goa. Thank you. बारीक पळयत जाल्यार दे आर द जे बाकीचे इस्कॉलांनी जे रुल्स एंड रेग्युलेशन लागतात ते तांकां लागतात. ती आया ज्यो आसात तिणी भुरग्यांक त्या पॉयंटा वयल्यान कलेक्ट करून इस्कॉलांक हाडपा जाय, तांकां ड्रॉप करपाक जाय आनी दे हॅव टू लूक आफ्टर देम वेन दे आर इन द स्कूल प्रिमायसीस. टोटली तेंची कस्टडीची.
इवन क्लासी सुद्दां जर तांकां हेल्प जाय कित्याक ती कांय हें आशिल्ल्या कारणान की कोणी थंय उलटी केली जावं कोणा टॉयलेटा हें व्हरपा जाल्यार इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी. दे आर लायक आवया भशेन तेंचें कामां आसात. पण फोर्सिबली दे आर कॉल्ड जेन्ना इस्कॉलां सुटयो आसता तेन्ना. जेन्ना संजय स्कूल चलना, संजय स्कूल बाकी इस्कॉलां भशेन टायमार चलता. कुंकळकार म्हणून चॅरमॅन आहा तेजो आनी गव्हर्मेंट फंडेड हें तांकां बाकीच्या इस्कॉलांनी ज्यो सुविधा मेळटा त्यो ऑफिशियली मेळटा अंडर दे आर कमींग अंडर डायरेक्टर ऑफ एज्युकेशन. पूण त्यो आय ज्यो आसात नॉट 1 and 2 ऑलमोस्ट अरावंड 50-60 लोक आसात ती काम करतात, मेल एंड फिमेल. तांकां ह्या इस्कॉलांत चॅरमॅन आनी बाकीचो स्टाफ जेन्ना इस्कॉल नासता तेन्ना आपयता, इन्क्लुडींग संडे, इन्क्लुडींग ऑफ डे. तांकां हरशीं बाकी इस्कॉलां भशेन वेकेशन मेळटा. सो द क्वेश्चन केम बिफोर देम दॅट आमकां हॉलिडे केन्ना, आमी कित्याक येवपाक जाय. जाल्यार द हेडमास्टर ऑफ दॅट स्कूल हू इज बेजिकली BJP आयडियोलॉजी पर्सन, द चॅरमॅन कुंकळकार, ते सांगतात तुमकां इतलो पेमेंट मेळटा गव्हर्मेंटा सर्वंटा भशेन 7वें वेतन आयोगाचो, आनी तिणी कामां करपाक जाय. आवय फाटल्यान डिफंक ही भुरगीं आहात, जीं अपंग भुरगीं आसात तांकां सांबाळपाचें काम. आनी नॉट डॅट तेंचें काम इस्कॉल स्टार्ट जाता 9:00, तिणी 6:30 वरांचेर तांकां कलेक्ट करचें पडटा पॉयंट टू पॉयंट, आनी ती सांजची 4 घरा कडेन पावता. सो तेंच्यो ड्युटी सुद्दां चड जातात, मोर दॅन द टिचर्स हू आर देर इन द संजय स्कूल. सो देर आफ्टर दे फॉर्म द युनियन. एक 7-8 म्हयने पयलीं तिणी युनियन केलें. दे वेकेशनाक तिणी बॉयकॉट केलें. दे स्टार्ट टू हें करपाक तें करपाक वी रेज ए डिस्प्यूट. आनी आतां तांकां तिणी पेमेंट बी बंद केल्लो, तो फारीक केला. आनी आतां आजुनूय तांकां हॅरेसमेंट जातात सिन्स दे आर ऑर्गनायज नाव अंडर द AITUC युनियन. तिणें मातशें तेंचे कडेन हें जालां. पूण आयिल्ल्या फावटी कितें जालें, कोणी लिवेक गेलो, लीव तुमकां युनियन दिना, कोण बरो ना जालो, तुमकां युनियना कडेन वचपा नजो, तांकां एडवान्स लोन जाय जाल्यार स्ट्रेट सांगतात चॅरमॅनानी हें त्या क्रिस्तांव ऑफिसांतून स्टॅम्प घेवन या मरे, थंय पास जातलें मरे तें लोन. सो दीज आर द थिंग वीच आर हॅपनिंग इन अंडर दीस गव्हर्मेंट. आनी थंय माजी आमचो स्वर्गीय मुखेलमंत्र्याचो PA कुंकळकार काम करता. वी ट्राय टू कॉन्टॅक्ट हिम and so many times we explain him. I myself explain him once or twice. Comrade explain him. Meeting घेना तो. Thereafter we raise a dispute before the Labour Commissioner. And now that thing is under control. But त्यांची mentality जी आसा, even यांची सॅडिस्ट मेंटालिटी, तांकां दिसता की जर मनीस जर कांय ठरावीक लोक कांय मातशे जर चड पयशे जोडटात वेतन आयोगा हेजे दिसती जाल्यार हांकां खंय तरी तें खुसखुसता. सो ह्याय प्रश्न आमच्या मुखार आहा. पूण आमी तो आतां ट्रेड युनियनाच्या अंडर खुबशे बाबतींत कंट्रोल हाडला. बाकीचे इंडस्ट्रियल पॉलिसीन कॉम्रेडान उलयलां. आज जवळ जवळ 50% कंपनी ज्यो आसा गोंयांत इंडस्ट्रियल इस्टेटींनी स्मॉल स्केल, त्यो मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट दिता, जनरेट करतात. आनी कितल्योश्यो कंपनी, जशें आमचो प्रॉब्लेम आहा वर्कर्स आनी ट्रेड युनियनाचो प्रॉब्लेम आहा, तसो स्मॉल स्केल मालकांचोय प्रॉब्लेम आहात. तांकांय लोन, तांकांय फायनान्शियल हेका लागून, आनी ते धडाधड बंद जातात. गव्हर्मेंटा कडेन कसलेच स्टॅटिस्टीक ना. हे मोठ्या मोठ्या लोकांक घेवन बसतात. आज जर एंटायर जर इंडस्ट्रियल पॉलिसी आसत ती कांय भांडवलदारा फाटल्यानूच ते हें करपाक सोदतात. आनी म्हणून हे नवे कामगार कायदे, म्हणून हे लेबर लॉस, हे सगळें जें कितें चल्लां, ही नाटकां फक्त मोठ्या मोठ्या भांडवलदारां प्रोटेक्ट करपाचें आसा. आनी तेजी झड आमकां गोंयांत बसतात. इवन डुरालायन सारकी कंपनी 31 मार्चाक कामगाराचे 12चे लास्ट शिफ्टीक काम करतात. आनी सकाळी फुडें 1 एप्रील गेटीर नोटीस मारल्या की तुमकां आयच्यान एंट्री ना. आनी त्याच कंपनींत जवळ जवळ 10-15 हैदराबादचे कामगार काम करतात. जे कामगार हे बाकीचे करताले तांकां 28 वर्सां जाल्यां, 30 वर्सां जाल्यां, ते भायर आनी 10-15 वर्सां हें आसा. आमकां खबर आहा कंपनीचो प्रॉब्लेम जर आसा जाल्यार कांय कायदे फॉलो करपाक जाय. जो सगळ्यांत ज्युनियर जो आसा ताका पयलो भायर घालपाक जाय. हांगा उलटें केलां. हांगा हिणी हैदराबादचे बी जे कामगार जे आसात त्या जाग्या वयले 3 वर्सां, 4 वर्सां, 5 वर्सां केल्ल्या कामगारां भितर दवरल्यात. कामगार एक्सेसचा काम ना
जाल्यार तेणी परत 15-20 कामगार कॉन्ट्रॅक्टाचेर हाडल्यात आनी तांकां आनी हांकां घेवन ते फूल स्विंग कंपनी चलयतात. प्रश्न हेजो ना, रिट्रेंचमेंट जाला, कामगार भायर वचो ना. सरकाराची जबाबदारी, लेबर डिपार्टमेंटाची जबाबदारी ह्या सगळ्या हेजेर नियाळ करपाचो. आनी कितें आसा, एक लेबर कमिशनरान जर नोटीस काडली, गोंयच्या मुखेलमंत्र्यान जर एक नोटीस काडली, कोणाक? डायरेक्टली द डायरेक्टर, MD, चेअरमॅन जे आसात, जे बाकी राष्ट्र, अमेरिकेचो आसा एकटो, आफ्रिकेचो एकटो आसा, ऑस्ट्रेलियाचो आसा, जाल्यार तांकां येवपाक जाय ह्या ज्युरिडिक्शन सकयल. तांकां खबर सुद्दां नासता कांय. सो ह्यो जर अशा प्रमाणात जर कंपनी गोंयांत बंद जावपाक लागल्यो जाल्यार भवितव्य कामगारांचें बरेंच हें आसा आनी हाका सरकारी जबाबदार आहा. मुखेलमंत्र्यान कॉमेडान एक पॉयंट केला की सगळे मालकांक घेवन बजेट ठरयता, मालकांक घेवन सगळे विचार विनिमय करता, तेजी जबाबदारी न्ही. इंडस्ट्रियल कामगारांचे जे प्रतिनिधी आसा युनियन, आमी फक्त आयटकांक म्हणना, बाकीचे इंडस्ट्री ज्यो आसात तांकां हाडून बाबा कामगार तुमचे प्रश्न कितें आहात, कामगार कित्याक रस्त्यार येतात, कामगार कित्याक बेकार जातात, हाचोय विचार करपाची गरज आहा. आज फार्मास्युटिकल कंपनी जनरेट एम्प्लॉयमेंट करपा म्हणटा. आय एम मेकिंग ए ब्लंट ओपन स्टेटमेंट, जाय जाल्यार तो चॅलेंज करचो. 70% ऑफ द फार्मास्युटिकल कंपनी इन गोवा आर एम्प्लॉईंग कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स ऑन द पेरेनियल परमनंट जॉब. जबाबदारी कोणाची? गोंयच्या सरकाराची, गव्हर्मेंटाची, लेबर डिपार्टमेंटाची. तुम्ही जर कंपन्याक सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आमचो, लायट आमच्यो, जमनी आमच्यो, जाय त्यो सवलती आमच्यो, आनी कॉन्ट्रॅक्टाचे तुमी कामाक घेता लोकांक. एज्युकेटेड तुमी खंयच्याय एका मुद्दम आय अपील द प्रेस आनी पर्टिक्युलरली हें तुमी जर खंयच्याय इंडस्ट्रियल इस्टेटीन खंयच्या फार्मास्युटिकल कंपनीचेर 4:30 जर गेटी उपार रावले 4:30 ते 5:30 तुमकां दिसतलें आमची भुरगीं 12वी ग्रॅज्युएट जाल्लीं, सायन्स जाल्लीं भुरगीं एक दप्तर अशें धुती हेजी जेवणाची हें करून रस्त्यार रावल्लीं आसा ट्रान्सपोर्टान हांगा ते हें करपाक. पयले बरोबर कळटा न्ही शिकल्यान भुरगीं. आनी पगार कितलो? 1278 मिनिमम वेजीस, 507 रुपयांचे, 26 दिसांचो पगार. खुबश्या कंपन्यांनी तर बाकी आनी कांयच मेळना. So these are the employment policy, these are the industrial policy of this government in the state of Goa. So against this we are fighting. Against this AITUC is raising all these issues. आणि आम्ही मागतात की तुम्ही एक दीस ह्या पंचायतीची इंडस्ट्रियल एरियाची भोंवडी काडची जॉयंटली. आणि प्लीज बिकॉज दीस अल्टिमेटली प्रत्येकाची भुरगीं जी आसात एज्युकेटेड जाल्यात, ग्रॅज्युएट जाल्लीं भुरगीं 500 रुपया काम करतात. दीस इज अ सॉरी स्टेट ऑफ अफेअर. आनी ते व्हडले व्हडले हें घेतात, जनरेशन करतात, व्हडले व्हडले मेळावे घेतात. इट इज ओन्ली आय वॉश. खंयच्याच तो सांगता येस इंडी फार्मा, लुपीन लॅब, आमचे कडेन 400 वॅकन्सी आसा, 400 घेता म्हणून मुखेलमंत्री दुसरे दिसा लेबर मिनिस्टर, लेबर कमिशनर सगळे फाके फोडटात. हय रे घेतात कोण? 507 रुपयांची ही भुरगीं घेतात. आनी पर्टिक्युलरली आज आमच्यो भयणी ज्यो आसा, भुरगीं जीं आसा, फिमेल जनरेशन इज एक्सप्लॉयटेड बाय द फार्मा कंपनी इन द स्टेट ऑफ गोवा. तुम्ही ते संजय स्कुलाचे सांगले ते आता न्यू चेअरमॅन जावन हॅरेसमेंट करता वो पयलीं दिसान आसलें. आतां चड जाला. आय एम टेलिंग यू बिकॉज लास्ट 2-3 इयर्स इतलीं वर्सां ते युनियनां येवना. आमकां युनियन कोण आमचे सगळे कामगार हालीं आतां युनियनाचे कोण मोगिना. ज्या टायमार आमच्या ऑफिसां येता तेन्ना आमकां कळटा की हो थकलेलो आसा म्हणून. आनी तेन्ना थंय 20-25 वर्सां काम केल्ली आया जेन्ना आमच्या ऑफिसां येतात न्ही तेन्ना कळटा खंयचो चेअरमॅन कितें करता. हातच्या कांकणां खंय हारसो नाका. ती जेन्ना आमच्या ऑफिसांत आयल्यात बायलां तेन्ना कळटा आमकां की थंय हें जावन आयल्यात म्हणून सारकें फ्रस्ट्रेट जावन आयल्यात. तुम्ही उलयल्या सिद्धार्था कडेन उलयल्या, तो MLA आसलो. सिद्धार्था कडेन आमी उलयल्यात. सिद्धार्थ आमकां बरे भशेन वळखता. सिद्धार्था कडेन हांव उलयला पर्सनली 2-3 ना. कॉम्रेड उलयला, सुहास नायक उलयला. तो प्रत्येक फावटी हांव म्हणटा अपॉयंटमेंट दिना, मेळुया म्हणटा. तेणी कामां करचीच पडटलीं. म्हाका तेणी स्ट्रेट सांगलें राजू तेणी कामां करचीच पडटलीं. हांवें म्हणलें कामा बद्दल आमचो कॉम्प्रोमायज ना. एक भुरग्यान जर घाण केली क्लासाक ती जबाबदार ती सगळं दुबळी क्लीन करपाक. त्या भुरग्याक ते स्वता वयल्यान हाडपाक, पावोवपाक, वेवस्थीत देंवोवपाक गाड्या ती सगळी जबाबदारी तेंची आसा. पूण जे दीस इश्कॉल ना, इश्कॉला हॉलिडे आसा
ती तांकां कोणा चॅरमॅनाचें तोंड पळोवपाक वयता काय तो हेडमास्तर तेंची तोंडां पळोवपाक वयता. Caregivers also require protection. ते They are contract caregivers. आहा त्यांचं. हा Contract. ना दे आर परमनंट एम्प्लॉईज, दे आर गव्हर्नमेंट पेड एम्प्लॉईज, and that is a very bad part. And we don't want to compromise on their work. We are Exploitation not saying don't work. to this extent. Work. Render your best services, but see that they are protected. And they are taunted out. The funny part is that headmaster and to chairman has not said Met Kristav Rao, but to headmaster त्या स्कुलाचो जो आसा तो स्ट्रेट